नमस्कार. निवडणुका म्हणजे फक्त हार जीत असते का की त्या पलीकडेही काहीतरी असतं? आज आपण एका अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचं विश्लेषण करणार आहोत, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन. ही केवळ एका निकालाची गोष्ट नाही, तर आधुनिक भारतीय राजकारणाची कार्यपद्धती समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि यासाठी आपण केस स्टडी म्हणून नेवासा विधानसभा मतदारसंघाकडे पाहणार आहोत. फक्त 4021 मतं. हो, 2024च्या नेवासा विधानसभा निवडणुकीत जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या उमेदवारांमध्ये फक्त एवढंच अंतर होतं. इतका छोटा फरक आपल्याला हेच सांगतो की प्रत्येक मत किती महत्त्वाचं आहे आणि निवडणुकीचं समीकरण किती नाजूक असू शकतं. मग खरा प्रश्न हा आहे की ग्रामीण भागात विजयाला पराभवापासून नक्की कोणती गोष्ट वेगळी करते? अशी कोणती कारणं असतात जी एका उमेदवाराला विधानसभेपर्यंत पोहोचवतात आणि दुसऱ्याला नाही? याचं उत्तर आपल्याला केवळ आकड्यांमध्ये नाही, तर तिथल्या मातीत, माणसांमध्ये आणि त्यांच्या रोजच्या संघर्षात शोधायला लागेल. चला, सगळ्यात आधी आकड्यांमधून ही गोष्ट समजून घेऊया. कारण आकडे खोटं बोलत नाहीत. ते आपल्याला जे काही राजकीय बदल झालेत त्याचं एक स्पष्ट चित्र दाखवतात. आता हा आलेख बघा. 2019 मध्ये महाविकास आघाडीला म्हणजे MVAला नेवासामध्ये 55.3% मते मिळाली होती. भरघोस मतं होती ही. पण फक्त 5 वर्षात 2024 मध्ये हाच आकडा थेट 40.2% खाली आला. म्हणजे तब्बल 15% घसरण. ही काही साधी गोष्ट नाहीये. हा एक खूप मोठा राजकीय बदल आहे, जो मतदारांच्या मनात काय चाललंय हे दाखवतो. आता 2024च्या मतांची विभागणी पाहूया. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच NDAला 41.9% मतं मिळाली आणि MVAला 40.2%. फरक अगदी थोडा आहे, पण इथे खरा गेम चेंजर ठरला तो प्रहार पक्ष. त्यांना चक्क 15.5% मतं मिळाली. NDAचा मित्रपक्ष असलेल्या प्रहारने MVAच्या मतांमध्ये फूट पाडली आणि हेच MVA उमेदवाराच्या पराभवाचे एक मोठं कारण ठरलं. मतविभाजनाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. नेवासा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते की इथले मतदार कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला बांधलेले नाहीत. बघा, 2009 मध्ये MVA, मग 2014 मध्ये NDA, परत 2019 मध्ये MVA आणि आता 2024 मध्ये पुन्हा NDA. याचा अर्थ सरळ आहे, इथले मतदार जागरूक आहेत. ते स्थानिक मुद्दे आणि उमेदवाराचं काम बघून आपला कौल देतात. ठीक आहे, आतापर्यंत आपण आकडे पाहिले, पण हे आकडे फक्त अर्धीच गोष्ट सांगतात. या आकड्यांच्या मागे जे लोक आहेत, त्यांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा, त्या समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला, आता या डेटाला जमिनीवरच्या वास्तवाशी जोडूया. नेवासा हा 100% ग्रामीण मतदारसंघ आहे. महाराष्ट्राच्या कृषी पट्ट्याचा अगदी केंद्रबिंदू. त्यामुळे हे साहजिकच आहे की इथलं राजकारण शेती, पाणी आणि ग्रामीण जीवनाभोवतीच फिरतं. इथले प्रश्न आणि राजकीय गणितं शहरी भागांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. तर मग ह्या भागातल्या लोकांच्या मुख्य समस्या कोणत्या होत्या? सगळ्यात मोठी आणि जुनी समस्या म्हणजे पाण्याची टंचाई. शेतीसाठी तर सोडाच, पिण्याच्या पाण्याची ही बोंब. त्यासोबतच शेतमालाला भाव मिळत नाहीये, कर्ज वाढत चालले, तरुणांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम नाहीये, रस्ते, वीज यांसारख्या सुविधांचीही दुरवस्था आहे आणि वर सरकारी योजनांचा लाभही वेळेवर मिळत नाहीये. या सगळ्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढत होता. आणि हो, लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, नाही का? त्यामुळे अशा समस्यांवर आधारित माहितीपूर्ण सार्वजनिक चर्चा होणं हे का निरोगी लोकशाहीचं लक्षण आहे. आणि याच मातीतून एक संकल्पना खोलवर रुजलेली आहे, पाणीदार आमदार. म्हणजे असा लोकप्रतिनिधी ज्याची ओळखच पाणी प्रश्न सोडवणारा अशी आहे. दुष्काळग्रस्त भागामध्ये असा नेता लोकांच्या नजरेत एखाद्या हिरोसारखा असतो आणि हीच ओळख त्या नेत्याची सगळ्यात मोठी राजकीय ताकद ठरते. बरं, आता समस्या तर आपल्या लक्षात आल्या, पण या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? हरलेली जागा परत कशी जिंकायची? त्यासाठी एका सुनियोजित रणनीतीची, एका आराखड्याची गरज असते. चला, आता अशाच एका आराखड्यावर नजर टाकूया. कोणत्याही रणनीतीचा पाया असतो स्वॉट विश्लेषण. म्हणजे तुमच्या ताकदी, स्ट्रेंथ्स, तुमच्या कमतरता, वीकनेसेस, तुमच्यासमोर असलेल्या संधी, ऑपॉर्च्युनिटीज आणि आव्हानं, थ्रेट्स. MVAसाठी उमेदवाराची पाणीदार आमदार ही प्रतिमा त्यांची मोठी ताकद होती. पण त्याचवेळी स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाचं कमकुवत संघटन ही एक मोठी कमतरता होती. सत्ताधारी NDA विरोधातील अँटी इन्कम्बन्सी ही एक संधी होती, तर प्रहार पक्षाकडून होणारं मतविभाजन हे मोठं आव्हान होतं. या सगळ्याचा विचार करूनच पुढची रणनीती ठरवता येते. मग विजयासाठी एक 90 दिवसांचा टप्प्याटप्प्याचा कार्यक्रम प्रस्तावित करता येतो. पहिल्या 30 दिवसांत काय करायचं, तर लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्यांचा डेटा गोळा करायचा. पुढच्या 30 दिवसांत रोजगार मेळावे आणि सिंचन नोंदणी शिबिरांसारखे तात्काळ परिणाम देणारे उपक्रम राबवायचे.
आणि मग शेवटच्या 30 दिवसांत जाहीरनामा प्रसिद्ध करून, सभा घेऊन आणि सोशल मीडियावर व्यापक प्रचार करून पूर्ण ताकदीनिशी उतरायचं. लोकांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी हा एक पद्धतशीर मार्ग आहे. नेवासाच्या या उदाहरणातून आपल्याला फक्त एका मतदारसंघाबद्दल नाही, तर राजकीय प्रचाराच्या भविष्याबद्दलही एक महत्त्वाचा धडा मिळतो. हे आपल्याला राजकारणाच्या एका नव्या पर्वाकडे घेऊन जात आहे. पारंपरिक आणि नवीन प्रचार पद्धतींमधला फरक बघा. पूर्वी प्रचार कसा होता? व्यक्तिकेंद्रित, मोठी मोठी आश्वासनं देणारा, संदेश वरून खाली यायचा. पण आताचं नवं राजकारण ते लोकांच्या समस्यांच्या डेटा आधारित विश्लेषणावर अवलंबून आहे. ते व्यापक आश्वासनांऐवजी अगदी स्थानिक पातळीवरच्या समस्यांवर ठोस उपाय देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आधी लोकांचं ऐकतं आणि मग आपली रणनीती ठरवतं. या सगळ्या विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष हाच आहे की निवडणुका आता केवळ मतांचं राजकारण राहिल्या नाहीत, तर त्या सुशासनासाठी डेटा इंजिनिअरिंगचा एक भाग बनत आहेत. लोकांच्या गरजांचा डेटा गोळा करायचा आणि त्यावर आधारित सेवा द्यायची, हेच आधुनिक राजकारणाचं प्रारूप ठरत आहे. अर्थात हा डेटा गोळा करताना लोकांच्या गोपनीयतेचा आणि त्यांच्या संमतीचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे, जसे की भारताचं डीपीडीपी कायद्यातही स्पष्ट केले. आणि मग शेवटी हा एक निर्णायक प्रश्न उरतो. राजकारणाचं भविष्य हे केवळ आश्वासनं देण्याचं असेल की केलेल्या कामाचा पुरावा देण्याचं? या बदलाचा आपल्या लोकशाहीवर काय परिणाम होईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कारण या नवीन युगात तोच नेता यशस्वी होईल जो लोकांच्या समस्या समजून घेऊन डेटाच्या आधारे काम करेल. जर तुम्हालाही असाच लोककेंद्रित दृष्टिकोन ठेवून तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08040201602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.